टिप नंबर 1. आजकाल बाजारामध्ये बरेचसे व्यापारी लोक कलिंगडला केमिकलयुक्त इंजेक्शन देत आहेत व कलिंगड पिकवत आहेत. इंजेक्शन दिलेले कलिंगड खाल्ल्याने पोटदुखी, मळमळ, जुलाब, उलटी आणि विषबाधासुद्धा होत आहे किंवा होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे आपणाला बरेचसे आजार देखील होऊ शकतात. म्हणजेच आपली किडनी खराब होऊ शकते किंवा होणे, कॅन्सरसारखे भयंकर आजार देखील होऊ शकतात. तर केमिकलयुक्त कलिंगड म्हणजेच भेसळयुक्त कलिंगड कसं ओळखायचं? त्या कलिंगडाला इंजेक्शन दिलेलं आहे की नाही हे ओळखण्यासाठी अत्यंत उपयुक्त मी आज तुम्हाला काही टिप किंवा ट्रिक्स सांगणार आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. टिप नंबर 3. भेसळयुक्त कलिंगड कसं ओळखायचं? त्याला इंजेक्शन दिलेलं आहे हे ओळखण्यासाठी कलिंगड खरेदी करताना कलिंगड नीट तपासून बघा. त्याला कुठे इंजेक्शन तर दिलेलं आहे की नाही, कलिंगड बरोबर कुठे काही छेडछाड तर केलेली नाही हे कलिंगड खरेदी करताना बाजारामध्ये नीट चेक करा. टिप नंबर 3. कलिंगड खरेदी करताना बाजारातून कलिंगड घेताना कलिंगड सर्व बाजूनी हिरवट असलेले कलिंगड कधीही घेऊ नये. कलिंगडाच्या देठाची बाजू व्यवस्थित तपासून बघायची. म्हणजे कलिंगडाचा देठ हा वाळलेला आहे का ते बघा. जर कलिंगडाचा देठ हिरवागार असेल तर ते 100% भेसळयुक्त म्हणजेच इंजेक्शन देऊन पिकवलेले कलिंगड आहे हे ओळखावे. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 4. कलिंगड बाजारातून आणल्यानंतर केमिकलयुक्त भेसळयुक्त कलिंगड असेल तर ते 2 ते 3 दिवस व्यवस्थित राहणार नाही. ते लगेच खराब होते. कलिंगड कट केलेला गर एखाद्या पातेल्यामध्ये किंवा भांड्यात पाणी ओतून त्यात तो गर टाकून ठेवा. जर पाण्याचा रंग लालसर झाला तर आपल्याला लगेच ओळखता येईल की ते 100% भेसळयुक्त कलिंगड आहे. म्हणजेच त्याला इंजेक्शन देऊन पिकवलेलं कलिंगड आहे. तर ही झाली 4थी पद्धत तुम्हाला भेसळयुक्त कलिंगड तपासण्याची किंवा बघण्याची. टिप नंबर 5. कलिंगड खाताना त्याची चव नैसर्गिक लागणार नाही. त्याचा आपणाला एक प्रकारचा औषधासारखा वास येईल. जर भेसळयुक्त कलिंगड ओळखण्याची ही ट्रिक्स तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. व टिप आवडली असतील तर पटापट मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ लगेच शेअर करा. टिप नंबर 6. कलिंगड घेताना कलिंगड हे काळसर कलिंगड घ्यावं. त्याला पिवळा भाग म्हणजेच डाग पडलेला असावा. कारण पिवळसर डाग हा जमिनीवर कलिंगड शेतामध्ये वाढ होत असताना त्याला तो डाग म्हणजेच पिवळा भाग पडलेला असतो. त्यामुळे कलिंगड खरेदी करताना ही काळजी किंवा ओळखण्याची पद्धत जरूर लक्षात ठेवा. साधी सोपी पण अतिशय महत्त्वाची ही ट्रिक्स किंवा टीप आहे. टिप नंबर 7. कलिंगड किंवा टरबूज हे फळ त्याच सीझनमध्ये खावे. जेव्हा ऑफ सीझन असतो त्यावेळेस कलिंगड किंवा टरबूज खाऊ नये. कारण त्यात भेसळयुक्त कलिंगड असण्याची दाट शक्यता असते. अत्यंत गृहिणींच्या कामी येईल अशी महत्त्वाची टिप नंबर 8. गव्हाच्या पिठात खायचा सोडा, थोडीशी मिरची पूड व एक शॅम्पूचे पॅकेट घालून ते सर्व जिन्नस मिक्स करून त्या पिठाचे छोटे छोटे बॉल्स म्हणजेच त्या पिठाचे गोळे बनवून घ्या व ते बनवलेले गोळे जेथे उंदीर फिरत असतील त्या ठिकाणी ठेवून द्या. यामुळे घरातील उंदीर पळून जातात. तर उंदीर घालवण्यासाठी किंवा उंदीर मारण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करू शकता. टिप नंबर 9. स्टीलची, ॲल्युमिनियमची भांडी खूपच चिकट झाली असतील, घासून घासून हात दुखायला लागतात. अशा वेळी गरम पाण्यात 1.5 चमचा निरमा, 1.5 चमचाभर बेकिंग सोडा
1 चमचाभर सायट्रिक ॲसिड त्यामध्ये घालून मिक्स करा आणि हे भांडे फक्त त्यामध्ये बुडवून घ्या. यामुळे स्टीलचे किंवा ॲल्युमिनियमची भांडी न घासता देखील एकदम स्वच्छ होतील. महिलांसाठी अतिशय महत्त्वाची टिप नंबर 10. अनियमित मासिक पाळीवर घरगुती उपाय म्हणून प्रत्येकी 1 चमचा धने, 1 चमचा दालचिनी पावडरचे 1 कप पाण्यात उकळवा. पाणी निम्मे म्हणजेच अर्धे झाल्यावर त्यात अर्धा चमचा साखर पावडर घाला. ते पाणी दिवसातून 2 वेळा घ्या. यामुळे मासिक पाळी नियमित होऊ लागते. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक व मैत्रिणीपर्यंत शेअर नक्की करा. टीप नंबर 11. ज्या महिलांना पीसीओडीची समस्या आहे त्यांनी सब्जाचे सेवन करणे खूपच उपयुक्त ठरते. या बियांच्या सेवनाने अनियमित येणारी मासिक पाळीची समस्या दूर होण्यास मदत होते. अत्यंत महत्त्वाची व प्रत्येकाच्याच कामी येईल अशी टीप नंबर 12. प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिन्याची पाने चघळल्याने पोट खराब होणे किंवा प्रवासामध्ये उलटी होण्याची समस्या असेल तर ती समस्या देखील दूर होते. प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी अतिशय महत्त्वाची टिप नंबर 13. मॅगीचे सेवन केल्याने स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता हळूहळू कमी होऊ शकते किंवा होते. तर मॅगीमध्ये आढळणारे लेड नावाच्या पदार्थामुळे हे होते. त्यामुळे स्त्रियांनी तुमच्या रोजच्या जीवनामध्ये किंवा आहारामध्ये मॅगीचे सेवन कमीच करा. अत्यंत महत्त्वाची व तुम्हाला कोणीही सांगितली नसेल अशी ही अत्यंत उपयुक्त टिप नंबर 14. जर तुमचे हातपाय दुखत असतील तर त्याच्या मागचे कारण म्हणजे चहा. चहामुळे आपल्या हाडावर त्याचा परिणाम होतो व आपली हाडे कमजोर होऊ लागतात. मॅग्नेशियम हाडासाठी कॅल्शियम इतकेच महत्त्वाचे आहे आणि हे दोन्ही घटक काजूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आढळतात. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये तुम्ही काजूचे सेवन नक्की करा. यामुळे आपली हाडे मजबूत होतात. गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाची टिप नंबर 15. एखादी स्पेशल भाजी करायची असेल तर कमी तेलात भाजी बनवा व भाजी शिजल्यानंतर तुपात किंवा तेलात लाल मिरची, लसूण घालून वरून फोडणी ओता. असे केल्याने भाजीला खूप छान रंग म्हणजेच तवंग येतो व भाजीची चव देखील उत्तम किंवा चविष्ट लागते किंवा त्याची चव वाढते. टिप नंबर 16. रोज नाभीमध्ये बदामाचे तेल लावून हलक्या हाताने मसाज केल्यास केस गळती, केसामध्ये कोंडा तसेच केसाच्या अनेक समस्यापासून आराम मिळतो. तर केसासंबंधी समस्या असतील तर ही ट्रिक्स ट्राय करून बघा. निरोगी शरीर राहण्यासाठी व आपले हजारो किंवा लाखो रुपये वाचवण्यासाठी प्रत्येकाच्याच कामी येतील अशा अत्यंत उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टिप किंवा ट्रिक्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.